भगवंताच्या स्वरूपाचे यथार्थ दर्शन परमात्मा आपलं सोबत आहे, आपलं स्वरूप आहे, आपला त्याच्याशी संबंध आहे. परमात्म्याशी नित्य संबंध बुद्धीचा असणं आणि देहाचा नसणं परमार्थ आहे. ज्या बुद्धीनं ईश्वराला जाणलं आणि ज्या अंतःकरणात तिनं तिथं तिचं अस्तित्व मानलं, त्या ठिकाणी अज्ञान संपलं. तो क्षण ज्ञानाचा, तो क्षण अध्ययनाचा आणि तो स्पर्श ईश्वराचा बुद्धीशी, डोळ्याशी नाही. डोळ्याचं दर्शन साकाराचं असतं, आत्मदर्शन अंतःकरणात आत त्या भगवंताशी असतं. हे दर्शन अज्ञानाचा बाध झाल्यानंतर असतं आणि ते दर्शन साधूच्या संगतीत आणि श्रवणाच्या भक्तीत होतं. मन तृप्त होत, साधना पूर्ण होती, साध्य हातात येत, तेव्हा दर्शन स्वरूपाचं आतल्या आत क्षणात होत. आत्मदर्शन ते दर्शन, ते समाधान आणि ती चिन्मयता शब्दात नसते, शब्दात नसते, ती स्वानुभूती. आणि आनंदाची स्थिती, परमात्म्याची प्रतीती. ती स्थिती संत साधकाला घडवून देतात. तेव्हा ते संत खरे ठरतात. त्या संताच्या संगतीमध्ये साधक श्रवणाचं फल बघतो आणि देहभावातून बाहेर निघतो, म्हणून त्याला मुक्त होतो असं म्हणतात. वेदाच्या भाषेत हा मुक्त झाला प्रमाता नामजी. तो परमेश्वराच्या सोबत एकरूप झाला आणि अनात्म्याचा स्पर्श थांबला, ज्ञानाचा उत्कर्ष भोगला, ते अंतःकरण ब्रह्म बनलं. मग त्याला जीव म्हणणं पाप आहे. तो देहात आहे, देहाचा नाहीये. फक्त तो देहात आहे, कारण उपाधी पडली नाही म्हणून. ज्ञानाचा उत्तर श्रवणाच्या शक्तीनं आणि महावाक्याच्या प्रबोधनानं जेव्हा स्वरूपाशी स्पर्श होतो मनाचा, उत्कर्ष ज्ञानाचा आणि आनंद आत्मस्वरूपाचा, तो आनंद प्रगट होतो आणि तिथला अविवेक नष्ट होतो आणि बुद्धी ईश्वरामध्ये समाविष्ट होती. त्याला म्हणतात ज्ञानाची स्थिती. अंतरिकता म्हणतात त्याला बोधाची, वेदाची. सूक्ष्मता म्हणतात ही ओवीची. दर्शन म्हणतात ते ऐक्याचं आणि साधना म्हणतात ती श्रवणाची. हा बोध ओवीचा, हे ज्ञान माऊलीचं, हे सुख आपलं लोकांचं नाही. वास्तव सुख
व्यापकाच्या सुखामध्ये बुद्धीचा जेव्हा प्रवेश होतो त्या ठिकाणी तो स्पर्श उद्भूत होतो हृदयाला. तो म्हणजे कृष्ण परमात्म्याचा स्पर्श अंतरात होतो. तो जीवात्मा परमात्मा होता. तो क्षण भाग्याचा असतो. तो साधनेचा सफल आयुष्याचा काल असतो. महाकाळ पण त्याच्या कुशीने तमस्तक असतो. तो महात्मा असतो. कारण कोणती सत्ता आहे? काळ आणि काळाच्या परे होय. हा जगत आहे त्याला कुठं काय? देहाला काळ, तो तर काळाच्या परे, त्याच्या हातात काळ, तो महाकाळ आहे. आणि बुद्धीचा तिथं स्पर्श आहे. ज्ञान सहज वाटतं. बटन दाबलं की युट्यूबला चप्पल महाराज चवून ढव श्रवण मनन आत्मचिंतन ब्रह्मदर्शन हे कुठेच बेटा टप्प्याटप्प्याने बुद्धी भगवंताच्या जवळ जवळ जायला लागती. की ज्ञानानं श्रवणानं बोधानं संतानं वेदानं आपल्या आयुष्याच्या तपानं रामाच्या भक्तीनं रामरूपता प्राप्त होते. तेव्हा मग राम राम तू राम मी पण राम म्हणण्याचा पूर्वार्थ पिढीचा तू पण राम आणि मी पण राम. राम राम दोघांचे राम मिळून राम राम तसंच सांगत यायचं. जे संपत नाही म्हणून तो पुण्याला जमा करायचं. गुरुदाला टाकता येत नाही म्हणून साधूला धरायचं. आणि गुणातीत व्हायचं नाही म्हणून व्हायचं म्हणून माऊली सोबत थांबायचं. प्रत्येकाला प्रश्न उत्तर असतात पण माहित नसतात. उत्तर आहेत प्रश्नाला. उत्तराला प्रश्न नाही. संतांविना बोध नाही. वेदाविना ज्ञान नाही. आणि गुरु विना मोक्ष नाही. ऐका नाही बेटा कोणीच देऊ शकत नाही. मागू शकत नाही. नाही नाही कोणीच देऊ शकत नाही ज्ञान. कोणी सांगू शकत नाही वेद. सोपं नाही वेद सांगायला वेद मांडायला. त्या युट्यूबवर कथा वाचक हजार रहे कथा वाचक न महाराज न महात्मा कथा वाचक खाली कथा वाचक मित्र जाऊन गेले की नाही. फक्त वाचणारा कथा वाचणारच लख प्रकाश पडले का हरिभक्त कुठं तरी आहे का हरिभक्त तरी क्वचित आहे त्याला नाव आहे कथा वाचक. बरं सध्या युट्यूब त्याची खूप आहे ना व्हिडिओ. म्हणून फक्त वाचणारे येणारे नाही वाचणारे ना. कथा ज्ञान नाही अध्यात्म नाही. ज्ञानेश्वरी तर लाभच त्यांना शिवत पण नाही. वेदांत शुद्ध आहे. अध्यात्मशास्त्राची बैठक आणि अंतःकरणाची परिपूर्णता आणि सुखाची ही संपत्ती देण्याचं काम संत आणि गुरु वेद आणि गीता माऊली आणि गुरुजी आमचे महात्मे ते देऊ शकतात. बरोबर आहे ना. किराणाच्या दुकानात जाऊन सोनं मागणं गुन्हा आहे. ते म्हणतो माझ्या दुकान किराणा आहे सोनं कुठं देऊ. कळायला का अंतर. ते म्हणतो माझ्या हरभरा डाळ तूर डाळ आहे.
माझ्याकडेच नाही तुम्हाला. माझ्या डाळीला ठेवल्यावर किडा लागतो है ना, पण आमच्या सोन्याला किडा लागत नाही. सोनं आमचं ज्ञान आहे, महात्म्य आमचे छान आहे, कारण ते भगवान. डाळ नाही गोळा केली किडा खायला, केली का डाळ महात्म्याने गोळा? म्हणून किराणा दुकान कुणाचं, सराफी दुकान कुणाचं, हे ओळखत जावं. महाराजाचं सोनं म्हणजे ब्रह्मज्ञानाचं सोनं, त्याला किडा लागत नाही. तुमची डाळीचा किडा असा बुडत्यात पुन्हा बुडत का नाही, कोटी कोटी. अरे राम, काय भगवंत दाखवतो, पण तुम्हाला माज असतो. तुमचा माज जातच नसतो लोका, तुमच्या सारख्या लोक किडे तिडा ते किडा अंता सुटतच नाही. आम्हाला करायचे का? काही जाऊन बसला किडा तो बाहेर येतो का? नाही, अवघड असते, अवघड असते, खरंच अवघड आहे. तर थोडा आपला विषय नाही, किडा लागत नाही, डाळ लागत नाही, आमच्या पैसे तो नाही, किड्याकडे कशाला जायचं डोक्याला ताण. आपला विषय ब्रह्मज्ञान, आम्हाला स्वरूपाची जाण. आम्ही गोवीचे भक्त आहेत, आम्ही माऊलीचे भक्त आहेत. ज्ञानोबरायांची जी स्थिती आहे, ज्ञानेश्वरीचे जे ज्ञान आहे, गीतेमधला जो बोध आहे, परमात्म्याची जी ओळख आहे, भगवंताचं जे प्रेम आहे, नामाचं जे ठाण आहे, ते आम्हाला प्राप्त करायचं. प्रत्येक शिडीवरून पाय टाकून पुढे जायचे आणि आपल्या विषयाचा विनियोग परमात्म्यासाठी करायचा. बोधाची संपत्ती लुटायची, वेदाची भक्ती मिटायची आणि पांडुरंगाच्या ज्ञानानं नटायचं. आणि शेवटी पांडुरंगात बुद्धीला आठवायचं, स्वतः पांडुरंग आहे ते जाणायचं, सच्चिदानंद प्राप्त करायचं, ओवीचं फल हृदयामध्ये भोगायचं आणि मी कोण हे जाणायचं. देव भावाला सोडायचं आणि खोट्या पदार्थाला ओळखायचं आणि खोटं हे बाधी ठरवायचं. मग मी तुम्हाला खोटं बाद काहीच माहित नाही ना, कारण तुम्ही त्या श्रवणातच नाही ना. एक 12 वर्षाचा काळ जर श्रवणात गेला तर त्यांचं अंतःकरण पवित्र आणि साधना सुरुवात होती साधनेला 12 वर्षाच्या काळानंतर. एक तपश्चर्या म्हणतात. तुम्हाला 5-7 व्हायला जातात नाही व्हायले, 5 कमी तुमचे. आता राहायला तो होईल आपण राहणार ढगात गेल्यावर माझ्यासाठी ढगा भक्तीची, ज्ञानाची, त्याच्या प्राप्तीची, त्याच्या ओळखीची, त्याच्यामध्ये रमण्याची, त्याचं पद प्राप्त करण्याची आणि सच्चिदानंद भाग ती स्थिती भोगण्याची. मी सच्चिदानंद आहे तर मी देह नाही, माझा देह नाही. देहाशी संबंध वाढवला, दुःख सुख भोगलं. संबंध देहाचा काय येतो असा प्रश्न मला कोणीच करत नाही. माझं मीच करते, तुम्हाला मांडते. पोरगी म्हणते, आई म्हणते, अगं तुम्हाला म्हणतच नाही तर डोळे दे, चकल्या दे. ती म्हणते तुला सांगायची गरज नाही, तुला माहिती नाही, देऊ लागलं तर कशाला तुला माहिती तू देती ग आई. ती म्हणते तू उठायचं झोपलीस ना, आवाज करून डोळे दोन डोळे करते का नाही माय गपचूप गपचूप तेव्हा भरून ठेवते गपचूप. तीच माय असते मी. ती माय करते, आमची ही माय करते. त्याला कळतं की काय द्यायचं. जगाचे मा संत ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, आपण काय. मग ते त्यांना कळतं की कोणत्या डब्यात कोणतं फराळाचं द्यायचं. खूप असते. मला माहितीये, ज्ञानोबराला माहितीये, गुरुजीला माहितीये की भरकटल्या लोकांना कोणता फराळ खाऊ घालायचा. बरोबर आहे ना. अगदी महात्म्याजवळ खजिना असतो बोधाचा. त्यांचं धन असतं वेदाचं, त्यांचं सुख असतं अद्वितीय ब्रह्मत्वाचं, त्यांचा स्पर्श असतो पुण्याचा. त्यांचा जर स्पर्श झाला, आपल्याला नजर झाली तर आपलं पाप घेऊन जातंय.
त्याचा स्पर्श झाला, अज्ञान सगळं बाजूला जाते, त्याच्या बोधानं ज्ञानामृत येते आणि अंतःकरणामध्ये असलेलं आत्मत्व प्रगट होते. तेव्हा बुद्धीचं आणि ईश्वराचं मिलन होते, त्याला मोक्ष नाव येते. त्याला नाव तरी कशाला हो? पण तुम्हाला काहीतरी सांगण्यासाठी एक शब्द असतो ना, की जेव्हा बुद्धीचा आणि भगवंताची भेट होती, लोक म्हणतात आम्हाला मोक्ष नको, मग तिकडे आम्हाला काय सांगतो तू? आम्हाला तुमचा मोक्ष लागत नाही, तुझ्या बापाला भेटत नाही, तुझी लायकीच नाही, तुझी लायकीच नाही, नालायक मात्र मोक्ष असतो का? तुला लक्ष लक्ष जन्म फिरायचे, आम्हाला नाही. भगवंताची भेट म्हणजे मोक्ष हे त्यांना माहित नाही. फक्त मोक्ष ऐकले, मोक्षाचं स्वरूप कुठे त्या माकडाला माहित काही सोपे काय नाही. जेव्हा जन्म येतो, अविद्येच्या शक्तीने येतो आणि कर्म तुमच्या सोबत राहतं आणि ह्या उपाधीमध्ये तो जीवात्मा येतो, त्याला सोडवायचं काम तुला करावं लागतच. तुझा मोक्ष नको, तुमचं ज्ञान नको, तुझ्या आयपत्री करे आमचं ज्ञान ऐकायची अवकात नाही, अवकात घेण्याची पात्रता पाहिजे. कशाला? ज्याच्या आयुष्यात भाग्य येतो, त्याचा जन्म शेवटचा असतो, ज्याला संतांची भेट होती, ज्याचं आयुष्य धन्य होतं, ज्याला पांडुरंगाची ओढ लागती, ज्याला मी कोण करण्याची हृदयामध्ये थोडीशी ओढ होती, तेव्हा साधूकडे जायची. त्याला मनामध्ये चाहत तयार होती की बाबा काहीतरी आता ऐकावं, जाणावं, आत्मचिंतनात राहावं, की त्याला भगवंत सांगतो त्या वाटेवर. कुणी कसं येईल चिंतनात? त्याच्याशिवाय आहे का काही? माऊलीचं ज्ञान एवढं प्रगाढ आहे, आज 10 लाख लोक चालतात माऊली सोबत. पोलीस नाही, नियम नाही, दिल्ली लावून लोक हाकलणारे नाही, दुराकी नाही, भांडण नाही, व्यस्त रस्त्यानं रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी. सकाळपासून तोच नाजेर येतो, 3 पासून दिंडीत गेले असू ते मला येत नाही का? पायच मोडतो तुझा. नाही त्यांना माझ्याकडं त्याचं माझं ऐक्य करायचं काम करतेस. तुझी वारी 12 महिने, 1 महिना नाही, 12 महिने वारी. जीवा लागता आधी, अज्ञानाला मारी, तीच आमची वारी. बुद्धी स्वरूपाला धरी, विनोद केला, मला शिक्षा दिली देवाने. नाही तर थोडं ठरवलं असतं तर मॅडम तुम्हाला घेऊन येतो तुमचा ओवी नंबर 122 काल घेतले 120. ओके. पुरुष वेचकपणेची संचकू, हिरविदान सुर पुरुष वेचकपणे संचकू, तैसा हावे ह्यारुकू अव्ययो गमे. तैसा अव्यय हारुको, अव्यय तसा अव्यय हारुको अव्यय गमे. हा वृक्षाचा वेळ व्हायला, फांद्या तुटायला आणि त्याच फांदीवर लाखो फांद्या यायला, मग वेळ होणाऱ्या वृक्षाला अव्यय कसं म्हणतात? जसं दानशूर पुरुष, त्याच्या दानाचा वेळ होतो, खर्च होतो, पण त्याचा जसं दान केलं तर 1000 पटीने त्याच्यापासून पैसा येतो. मग ते दानशूर पुरुष देण्याच्या निमित्तानं घेतोच, तसा संसार वृक्षाची फांदी पडती तेव्हा 1000 फांद्या येतातच. मग ह्याला वेळ म्हणायचं का वेळ म्हणायचंय? ह्याचा वेळ होताना इकडे वेळ होताना दिसतो, इकडे अव्यय होतो, पुन्हा वेळ होतो, पुन्हा अव्यय होतो. असा संसार वृक्ष मोडतो फुटतो, मोडतो उठतो, वाटा फुटतो, दुसरा नवीन येतो. हा प्रवाह रूपानं विनाशीच आहे, त्याला वेळच म्हणा. अव्यय पुरुष साक्षी कशाला? अव्यय नाहीच आहे. नाही वेळ, वेळ हा खूप शब्द बघा. वेळ हा होईल रे आपल्या गमे म्हणजे त्याला म्हणतात अव्यय म्हणतात. तसा तो नाही, तसा दान सूर पुरुष देण्याच्या निमित्तानं घेतोच, तसंच येतं भावी. तुम्ही देवाला द्या, 1000 पटीने देतो. कुठे दान द्या,
1000 पटीने येतं. देण्याच्या निमित्तानं येतच असतं, मग त्याचा खर्च कुठं झाला? नाही ना. आपल्याला वाटतं तसं. साठा वाढला बेटा, कळतच नाही हा, लोकांना. देण्यामध्ये काय काय भाभी, आता मला वेळ नाही बोलायला, माझ्या ओव्याचे त्याच्यात मला 15 वाटा खूप स्लो चाललाय, खूपच म्हणजे खूपच स्लो. आणि दुपारचा पाठ ते बी बंद झाला आपला. होणं त्याच्या हातात आहे, ते पाहायला लागलाय मान. त्याच्यामुळे हे व्यवस्थित झालं पाहिजे. त्याच पुढे तुम्ही समोर येऊन बोलते, बाकी कुठला विषय नाही. कालचा विषय स्वर्गात बी जा मिळत नाही. नाही नाही. हा, कालचा जो विषय तुम्हाला मी दिला म्हणल्यापेक्षा भगवंतानं तुम्हाला द्यायला लावला, तर तो विषय जगाच्या पाठीला स्वर्गात वैकुंठात मिळणार आहे काय, तर सकाळचा विषय अपरंपार आहे. ते शब्द माहित नाही काय बोलले, कसं बोलले. आता मला एक शब्द पण सांगता येत नाही, मीच बोले 1 तास. कसं बोलले मला आश्चर्यच वाटत. डोळे बंद करून वाणी फक्त चलत होती. सारखी वाणी पाऊस होता, ओवी बघितली नाही, डोळा उघडला नाही, पण वाणी थांबली नाही. स्फुरण भक्ती म्हणतात त्याला, आणि ती ईश्वरात देतो. डोळे बंद करताना कोणी बोलतं का न बघता? विषय समोर नाही, ओवी नाही, आणि वेदाशिवाय बोलणं नाही. साधने का वय 1000 लोकांना ऐकायचं, इतकी एक वाढत नाही आमच्याकडं. आणि त्याचं देणे घेणं नाही, माझी तपस्या व्हाय वाढ का पुढं, मला नाही देणं घेणं त्याच्याशी. आता चिंता करायची काय गरज आहे? भरणं आल्यापेक्षा आला काय आणि गेला काय, त्याचा संबंध नाही आम्हाला. ज्याचा उद्धार आहे, ज्याचं कल्याण आहे, ज्याचं भाग्य, ज्याचं पुण्य, ते इथे इथे. बाकी लोक आमच्याकडे इच्छा असते तशी त्यांना नसतं ते काय होत नाही. म्हणलं की एक नाही, लाखो लोकांना ऐकावं. ज्या ठिकाणी फक्त हातात मुक्ती येते, हृदयामध्ये भक्ती पावन तयार होती, परमात्म्याची प्रतीती सदा येते, आणि त्या तो क्षण भाग्याचा असतो. त्या ठिकाणी ईश्वर दर्शन होतं. पण दर्शन घ्यायचं काम नसतं, दर्शनच संपलं त्याचं. कोणा कुठं कळत आहे का त्यांना का जगायलो, देश का यायला, अंतरामध्ये पांडुरंग असताना मी जगताला का पाहिलो, मी स्वतः देह नाही तर देहाचं का मन घुटमळायलो. मग देहाचा संबंध अति वाढायला आहे, क्रोध माझ्या मनात यायला आहे, आणि माझा भाव बदलायला आहे, माझा देह भाव वाढायला आहे. आत्मभाव मला कधी भोगायला येत नाही, आणि ज्ञानेश्वरीची संपत्ती मला लुटता येत नाही. पांडुरंगाला बुद्धीनं आलिंगन देताच येत नाही, तर मी काय करू? आपण लेकरासाठी वेड होतो, घरासाठी वेड होतो, असं मुलाच्या लग्नासाठी वेड होतो. धन संपत्ती कमावतात ते कोणासाठी? लोकांसाठी. तुमचं काय त्याच्यात? श्वास घेता येत नाही त्या जीवाला, खाय अन्न गोड लागत नाही, पिसा असतं त्या भूताचं पैशाचं, पण शेवटी हातात तुला एकटं तसंच रिकामे हात घेऊन जायचं तोंड वरी करून. काय कमवतो? कुणासाठी कमवतो तू? भक्ती कमवा, ज्ञान कमवा, सत्संग कमवा, श्रवण भक्ती कमवा, तुझं कल्याण आहे तिथं. इथेच फक्त स्वतःसाठी काही करता येतं, बाकी तुझा संसार नाहीच आहे. पण तुझा आहे का संसार? किती कठीण आहे. कमवायचं कमवायचं, कमवून ठेवायचं, मरून जायचं, आणि पुढे वाटण्यामध्ये भांडणे लावायचे. कमवा करा पाप, नाही काळ असतो आयुष्याचा कमवण्याचा. जेव्हा मुला मुलींना आपण मार्गाला लावलं, रिटायरमेंट घ्यावं लागते. सरकार देते एवढं रिटायर व्हा म्हणतं, जा घरी, कामाला तुम्ही पात्र नाही, बसा. पण त्या माणसाला देवी बसू शकत नाही, घरी बसा. आहे का रिटायरमेंट तुम्हाला? मला झाली अरे की नाही रिटायरमेंट? मला किती वर्षापासून रिटायर आहे की नाही? भाग्य आहे देहाचं, या पुढीचं रिटायरमेंट मध्ये आपण. कारण एक बाउंड्री असते संसारात, किती रमायचं, विषयामध्ये किती खेळायचं, इंद्रियाचा संबंध किती वाढवायचा, आणि अंतःकरणातल्या पांडुरंगाचा स्पर्श कसा भोगायचा, आणि तिथं बुद्धीला कसं ठेवायचं. तू तिथे बाहेर नाही निघायचं. व्यवहार जरी केला तर बुद्धीनं कर्माने शिवायचं.
तिने देहाला नाही माझं म्हणायचं, तिने जगताच्या भ्रमाला भ्रमच म्हणायचं, दृश्याला बुद्धीतून काढायचं आणि जगत नावाचा पदार्थ अस्तित्वात नाही हे बोधानं शिकायचं. दृश्य माझा परमात्माच आहे आणि मी परमात्माच आहे, त्रिपुटीला सोडल्यावर हे ज्ञानाचा त्या ठिकाणी हृदयामध्ये अस्तित्वाचा स्पर्श आहे मनाला. हे शब्द सोन्याच्या अक्षरात लिहून ठेवावं लागतात. काळ्या पेन नाही, निळ्या पेन नाही, सुवर्ण अक्षराचे शब्द येते वेदाचे, की दिसणार दृश्य आणि नामरूप. नामरूपाला जरी मायेनं दाखवलं आणि नामरूपात मी नटलो, भिन्न भिन्न रूपात मी आलो, जगत रूपानं मी बनलो, पण जेव्हा नामरूप तुम्ही बघता आणि मला तुम्ही सोडता तर ती भक्ती अधुरी आहे. नामरूपाच्या वादानंतर परमेश्वर अबाधित आहे. वेदाच्या ज्ञानात वाद आणि आवाज हा विषय. ही भक्ती आणि ही मुक्ती आणि ही खरी शक्ती ही वेदातून येते, संताच्या हृदयात थांबते आणि जगतामध्ये साधकाच्या हृदयात लांबते. त्याला लहरी म्हणतात, स्पंदन. ज्या लहरी सत्संगामध्ये उत्पन्न होतात आणि साधकाच्या हृदयात जातात, लाखो कोटी जन्माचा पाप वासना भस्म करतात त्या लहरी. आणि जेव्हा पाप संपत्त पुण्य बाजूला जात आणि त्या ठिकाणी ते मन ईश्वराचं होऊन राहतं, न देहाचं. ते मन ईश्वरा, ते मन देहाला मानित नाही आणि ते मन जगताला सत्यत्व देत नाही. ते मन इंद्रियाकडे राहत नाही आणि ते मन विषयाची ओळख करून घेत नाही, कारण त्याला ओळख त्या परमात्म्याची आहे. त्या मनाला जाणीव त्या तत्वाची आहे. ते मन अधिकारात आहे, ते मन ब्रह्मभावात आहे, ते मन आत्मसाम्राज्यात आहे, ते मन गीतेच्या गाभाऱ्यात आहे, ते मन ओवीच्या स्पर्शात आहे, ते मन राम स्वरूपात आहे, ते मन राम झालेले. त्याला नामरूप कशाला ओळखते? ते नामरूपाकडे का जाते? नामरूप संपलं, नामरूपाला ओलांडून ते मन पुढे गेलं, आत्मा राम झालं. नामरूपाची कुणाला ओळख आहे? नामरूप हे खोट आहे आणि अस्तित्व हे मोठं आहे. सचित आनंद पद हे बुद्धीचं वैभव आहे आणि बुद्धी त्या पदावर आली आहे आणि मन बुद्धीचं ऐक्य झाले. अहंकार तिथं परमत्वाचा आहे आणि ओळख त्या ईश्वराची आहे, साध्य त्या परमात्म्याचे, अनुभव त्या स्थितीचा आहे आणि भाग्य त्या हृदयाचे. कशाला देहाकडे जाईल? तशी बलवान आहे, ती अवस्था वाहन आहे बोधाची, भक्ती अभेदाची आहे, ही स्थिती पांडुरंगाची आहे, हे ऐक्यत्वाची आहे, हे ओळख ही स्वतःची आहे, ही स्थिती आनंदाची आहे आणि अवसान ओवीच आहे, हे मध्यम ज्ञानाचे आहे, हे भाग्य साधकाचे आहे, आनंद वेदाचा आहे. काय बोला भान होतात तक्रार, की ज्या भगवंताची जाणीव सोडून देहाची जाणीव करतो आणि दुःख म्हणतो, खोट्याकडे मन जात आणि दुःख दुःख भोगत. शुगर बीपी का, थोड्या बिमाऱ्या का, मेंटली स्थिती मनाची का? मला ज्ञानाचा लवलेश नाही, साधूची कृपा नाही, ग्रंथाचा बोध चित्त धारण करत नाही, तुम्हाला वेदाची अनुभूती नाही, तुम्ही अंतरंगात गेले नाही, तुम्ही बोधात रमले नाही, तुमचा देहाचा संबंध सुटला नाही, मेंटली अवस्था. गुंतलेला असतो, कुठं ना कुठं दुःखाचा काटा गुंतलेला असतो आणि कुठं ना कुठं भेद घुसलेला असतो, कुठं ना कुठं अहंकार लपलेला असतो. म्हणून तुम्हाला वेदाचा स्पर्श म्हणजे आत्मभावचा भान असतो. म्हणून गोळी लागते, गोळी आमच्यापाशी या गोळी, आमची गोळी ही आहे. आम्ही रोज गोळी घेतो बोधाची, मिठी ज्ञानाची,
प्राप्ती आनंदाची, स्थिती वेदाची, अनुभूती रामाची, भेट पांडुरंगाची, हा भाव ब्रह्मभाव, हे ज्ञान यथार्थ आहे, ही स्थिती उत्तम आहे आणि गती सुंदर आहे. बुद्धीला गती आहे भगवंताकडे जाण्याची, स्थिती आहे मोक्षाची, रीती आहे वेदाची, प्राप्ती आहे पांडुरंगाची. म्हणून गोळी नाही येत आम्हाला. ऐका गोळी म्हणजे भाभी माझ्या बॉडीला गोळी सवय नाही, म्हणून मला त्रास झाला नाही. नंतर काय पांडुरंग ग्रंथ वेद हातात हात घेतो. कारण केमिकल तर आमच्या बॉडी लागलंच नाही. नाही रे बाबा, मी तुम्हाला तेच म्हणते. मला मॅडम इंजेक्शन दिलं कितीतरी वर्ष झाले असतील मला. ते घेतलं का लस कोरोनात. बोध वेद ज्ञान ओवी आणि गीता हे हृदयामध्ये मांडून ठेवाव्या. बाकी काय ठेवले मनात. कुणाचा संबंध नाही, कुणाबद्दल मोह नाही, कुणाचा तादात्म्य नाही, कुणाबद्दल ओढ नाही. ओढ पांडुरंगाची, संपत्ती ज्ञानाची, स्थिती भक्तीची, बुद्धिमुक्तीची, अवस्था वेदाची, प्राप्ती पांडुरंगाची. हे हृदयामध्ये सगळं असावं मांडलेलं. कचरा नसावाच. कचरा आता टाकून गेलं तर बरे, आणि ते कचरा पुन्हा संगच येते. पुन्हा नाना जन्मामध्ये वासना रूपी कचरा. हे पोरग, ही पोरगी, या डब्यातली गाठी चोरलेलं, इथे डबी ठेवली, इथे डबी ठेवली, मरताना लक्षात येते ना. आणि त्या वासनेतल्या किती पांडुरंग कुठे वाचणे नाही. त्या डबीत नेकलेस आणि ह्या डबीत अंगठी, आणि ह्या डब्या रिकाम्या, चौक 4 डब्या मनबुद्धी चित्त अहंकाराच्या डब्या 5. त्याच्यामध्ये वासना, तिथे विषय, तिथे लेकर, हे गढूळ पाणी भरलं मध्ये, चिखल पाणी पण नाही. आणि व्यवहारापुरतं प्रेम करावं, आपल्या चित्तामध्ये त्याला धरावं. व्यवहारापुरतं प्रेम करावं आणि चित्तात त्याला धरावं. उद्धार ते करतो, हे ढेकणं करत नाहीत. ढेकणाचं काम रक्त बिना. ढेकणं तुम्हाला कसं कळेल. अज्ञान घट्ट होतच, विषय आज जातेच, पापुण्य होतच आहे. आपलं का पापुण्य ह्यांचं. ज्या हृदयामध्ये ज्ञान घट्ट बसलेले, ज्या वृत्तीमध्ये विकार होते, तिथं पाप पुण्याचा रस्ता सुरूच आहे. विकार सोडा, भ्रमाला तोडा, तेव्हा पाप आणि पुण्य बंद. बरोबर आहे की नाही. ज्या कार्य केल्यानंतर जे कर्म होतंय वृत्तीच्या द्वारे, हे करा ते करा. ज्या वृत्तीमध्ये गुणाचा प्रवेश आहे, सत्वरजतम येतात. एक गुण येतो, एक जातो, एक येतो, एक जातो. त्या वृत्तीमध्ये जसा गुण आहे तसा व्यवहार होतो. ओके. आता सत्वगुण तुम्ही पोथी घेतली, आता वाट्यापासून पोथी नाही बरं जमत का. रजगुण व्यवहार चंचल वृत्ती होती, रजगुण सगळंच लागतो. हा बी लागतो, तो बी लागतो. क्रिया रजगुणात होती. सत्वगुणामध्ये शांत आणि भक्ती, प्रेम आणि पुण्य उत्पन्न होतं. आणि तमोगुणामध्ये तुम्हाला सांगायचं नाही, बायकाला ओळख आहे तमोगुणाची. खरं बाय तमोगुण संसाराची वासना, अतिविषय, अतिभाव, अतिधन, गुण म्हणते वासना. तमोगुण मोह, वासना तयार करतात. मग ह्या तिन्ही गुणाचा व्यवहार आहे का तुमचा व्यवहार आहे. मग ज्या रजगुणानं क्रिया केली तर तुम्हाला कधी वाटलं का रजगुणामुळे झालं का माझ्यामुळे झालं. मी तर कर्माला पाहणार आहे, कर्म करता नाही. जेवढी सकाळपासून संध्याकाळपर्यंत ह्या देहाच्या द्वारे केलेली क्रिया भगवंता माझी नाही, तुझ्या सत्तेवर तुझ्या गुणानं उत्पन्न केलं. आणि क्रिया त्या गुणामुळे झाली, गुण मी नाही, गुणामुळे झालं. आणि माझ्यात विकार नाही, क्रिया मी करत नाही, गुण विकारी येत. क्रिया करणारे गुण आहेत, क्रिया करणारी इंद्रिय, क्रिया करणारा देह आहे मी नाही. त्या देहाहून मी भिन्न आहे, गुणाचा साक्षी आहे, गुणातीत आहे, गुणाचा संबंध नाही. कारण गुणाला सोडलेलं ज्ञान
ते मला संतानं दिले, मला गुणातीत केले, मी कर्माकडे कशाला येऊ, मी कर्माचा भोगता का होऊ, कर्माचं पाप पुण्य का खाऊ, मी कर्माला सोडणारा ज्ञानी भक्त आहे. ओवीच्या आत मन कसं शिरावं, ओवीच्या मध्ये मनाला शिरावं आणि आत्याला मारावं आणि स्वरूपाने उरावं, त्याला पारायण म्हणावं. बरोबर आहे का? नको मग आता 4 महिने वाचूत आपण, झोपायचं कमी आता चातुर्मास मध्ये. करावं बेटा चिंतन, काहीतरी आत्मचिंतन करावं, काहीतरी ग्रंथ हातात घ्यावं, बुद्धीनं मंथन करावं आणि माऊलीचं ज्ञान आपल्या अनुभवात यावं. बाकी बघून करून काय फायदा बेटा, सांगत नाही त्यांच्या डोक्यात जात नाही तर आपण काही करू शकत नाही आणि माकडं आपलं ऐकत नाही. आपल्याला 100% माहिती कोण ऐकते ते कुणाचं, त्यांच्याच पिढीनं पिढीत कशाचं 10 वर्षात करायला पिढी म्हणतायत ना, परभणीमध्ये पिढीच म्हणतात, तुमच्या गावाला म्हणतात ना छोट्या मोठ्या, कोणी 10 वर्षात 20 वर्षात करायचं आपलं. म्हणून जे मी काय करतो, एका अध्यायाचं पूर्ण चिंतन करावं. 15व्या अध्यायात काय सांगितले, अज्ञानामुळं अज्ञान असतं चित्तामध्ये, ते अज्ञान त्या बुद्धीला करता बनवतो. साधू त्या अज्ञानाला भस्म करतात आणि बुद्धीला स्वच्छ करतात. गुणातून जेव्हा बुद्धी बाहेर येते करतेपणा जातो आणि गुणातून बाहेर यायचं असेल तर ओवीचा जो बोध आहे ते चित्ताने ग्रहण केल्यानंतर, त्या बोधाची शक्ती मनात आल्यानंतर ती गुणाला सोडते. असं उत्तर आहे बेटा, प्रश्न बिन उत्तर. आधी गुणात असतो आणि जेव्हा त्या ओवीचा बोधाचा उत्कर्ष आत येतो आणि त्या बोधात मन जातो, तिथे गुणाला सोडून बोधात असतं. कुठं गुणात आहे? बोधात, वेदात, आत्मचिंतनात. तेव्हा गुणाचा स्पर्श नाही बेटा, तिथे भगवंताचा स्पर्श होत असते. मग तिथं क्रिया नाही, कर्म नाही, तिथं पुण्य नाही, तिथं पाप नाही, तिथं विकार. माऊली ज्ञानाची संपत्ती, बोधाची तिथं संग्रह वृत्ती, वृत्तीमध्ये बोधाचा संग्रह आहे. बोध म्हणजे वेद आणि वेद म्हणजे भगवंत आहे आणि त्या बुद्धीमध्ये भगवंत बोधाच्या दृष्टीनं बुद्धीने भगवंताचं ऐक्य होतं. मग भगवंतामध्ये असलेली बुद्धी कर्मात कशा दे नाही. मग तुमचं मन बोधात नाही, वेदात नाही, भगवंतात नाही. 3 टप्पे. तुमचं मन बोधात नाही, वेदात नाही, ओवीत नाही, भगवंतात नाही, कर्मात आहे. कारण त्या मनानं कर्म सोडलं नाही. आणि जेव्हा साधूच्या बोधानं मन बोधात आलं, दिलेल्या साधूचं दान बोध देतात, बोधाचं दान साधू, वेदाचं ज्ञान साधू. मग त्या बोधामध्ये मन जेव्हा स्थापित होत, कर्माचा स्पर्श नाही, कर्म केल्याचा अहंकार नाही. आणि जिथं कर्माचा अहंकार नाही तिथं मनात गुण नाही, आणि ज्या मनात गुण नाही तर कर्माचा स्पर्श नाही, आणि कर्माचा करता नाही तर पाप पुण्य नाही, आणि पाप पुण्य नाही तर भगवंताची जाणीव संपत नाही आणि देहाचा संबंध होत नाही. जिथे देहाचा संबंध सोडती बुद्धी तर ती परमेश्वराच्या आत असती, देहात नसती. देहाचा वाद असतो. बात मग तुम्हाला माहिती नाही तर काय वरडा. आणि ती देहातून बाजूला असते, बोधामध्ये ईश्वराच्या आत असती, कारण आत आत्मतत्व असतं, त्याच्यामध्ये ती विघरलेली असती. ते जीवाशिवाचे लग्न म्हणतात, परमात्म्याचं आलिंगन म्हणतात, आनंदाची प्राप्ती म्हणतात, स्वरूपाची स्थिती म्हणतात, परमात्म्याची प्रतीती म्हणतात. त्या बुद्धीला कर्माची प्रतीती नसते, त्या बुद्धीला भगवंताची स्थिती असते, त्यालाच म्हणतात. मग त्याला म्हणतात महात्मा. ज्या ठिकाणी हे भाव आहे तो महात्मा. त्याला काय दिलं, काय कुणी आलं, काय कुणी घेतलं, काय संबंध त्या महात्म्याला ह्या खंडण्या जगाचा. त्याच्यामध्ये तो जगात नाहीच, जगत कधीच टाकले त्यानं. कारण ब्रह्मसत्य जगन मिथ्या जीव ब्रह्मवणा ह्या सिद्धांतात तो आला. ब्रह्मसत्य जगन मिथ्या
हे जी मिथ्या आहे दिसून नाहीये, अस्तित्व त्याचं नाहीये, अस्तित्व माझ्या भगवंताचं आहे, जगताचं नाहीये, तर जगत कुठे आहे? मग देणे घेणं कोणाचं आहे? ओळख आहे, इथं प्राप्ती आहे, इथं साधना सफल आहे, इथं साध्य आहे, इथं सुलभता आहे, इथे जगतमय ना, जगतमयता नाही. इथे जगत नियंता हातात आलाय. जगत कुठे घेऊन बसलं? जगताला उत्पन्न करणारा आणि जगत दाखवणारी माया बोधानं मिली. जगताची निवृत्ती केली, महावाक्याची अनुभूती आली, हृदयामध्ये पांडुरंगाची स्थापना केली आणि बुद्धी पांडुरंग झाली. पुढे जगत आहे. आहे का स्थिती अशी? आहे का बुद्धिमत्ती तशी, भावना तशी? म्हणजे फक्त बघायचं आणि वरी तोंड करायचं. तू काय आमचं आहे अशी भावना, आहे अशी स्थिती, आहे हृदयाची भक्ती. काही नाही, शून्य आहेत आपण, तरी वाटत नाही काय आपल्याला की माझं आयुष्य घराला घातलं, माझं आयुष्य नात्यामध्ये वाटलं, माझं मन विटलं, प्रपंचानं ते वाटलं. कुठं वाटतं? दबायला डोर असते. अगं तुझ्यापाशी काहीच नाही तर डोर कशाला? कधीच करू नये डोरडर, कधीच अहम ताटा नसावा, कधीच दमा दया मऊ असावी, दयावान असावं, क्षमाशील असावं, साधं आणि सिंपल जगावं. क्रोधाला शिवलं तर विटाळ झाला वाटावं मनाला. तमोगुणाला तर मन कापावं, रजोगुणाला सोडावं आणि सत्वगुणातून बाहेर निघून परमात्म सत्तेमध्ये थांबावं. गुणात 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 मी केलं, मी अरे माझं असं तुझं तसं. अरे देवा, काय केलं आपण? जन्म दिला, हा देह तुला दिला, संतती पण दिली ना त्या ईश्वरानं. आज तुम्हाला काय त्रास आहे खरं द्या? तुम्हाला कळत म्हणलं भाभी 5 फुटावर 10 नळ तुमच्या इथं आहे की नाही? असं केलं की वाकाचं पण काम नाही व्हायला तरी बाय बोलतीच. कुठे कामाला शब्द वापरू नये, सॉरी. पण तुम्हाला काय कमी आज? पटनावर खेळ तुमच्या इथं. पण ती म्हणते गुटका गेला, मुंडक आलं, गुटका गेला. अरे देवा देवा देवा, मन कसर करा, मुंडक चाललं, काय करू? का चटणी फुटायची नाही उकळात, का पाणी हमसायचं नाही हमसायचं. तसं झाले. ह्यांचे हाड गेले तरी ह्यांचे हाड जाईल. काही कळो ना. देह साथ देणं तुम्हाला, देह साथ देणं झाला. आणि किती चांगले घरात मरताना कधी भेटले की घर आधी नाही ते नाही, मरताना कुठे खरे. मग तुम्हाला सांगते की एवढी सोय असताना कुरकुर कुरकुर करत सांगा. पहिल्याला ज्ञान ते घर, त्या पायऱ्या, त्या घरात दगड, कुरकुर बंद केली आम्ही. ते नाही, पण तुम्हाला जागा करावं लागतं प्रत्येक ठिकाणी की सगळी सोय तुमच्याकडं. संतती दिली, माझा विषय होता संतती दिली भगवंतानं, संपत्ती दिली, बुद्धी दिली. मग ती बुद्धी अज्ञानाकडे का गेली? माझा विषय हाय. जनरल घरा बघत बसा. तुम्हाला सगळी सोय, तुमचं शरीर नीट नाही, तुमचं मन बी नीट नाही. ऐका शरीर नीट, ऐका मन तरी नीट परमार्थासाठी नाही. नीट काय झेपत नाही त्या माझ्या परमार्थ. आणि बुद्धी पण नीट नाही त्यांच्या वासना उत्पत्ती. त्या बुद्धीमध्ये अज्ञान पगडा करून बसले. त्याला काढ मग तोंड उघड जगापुढे काढ बरं अज्ञान. बाजूला काल केलंच का ज्ञान? केलंच का? अध्यात्म ज्ञान तुला आलं का? विधासाठी तू झिजली का? अध्यात्माचा बोध तुझ्या हृदयात थांबला का? तू मी कोण
हे जाणलंच का? म्हणजे जाणी तुझी संपत्ती का राहते? मी परमात्मा आहे. त्या बोधात जेव्हा मन थांबतं तर हे अनात्म्याचं नातं संपत. मग कुठे आपण अनात्मतच आहेत ना. बोलायची भाषा आहे. ज्ञान अनुभूती दोन भिन्न आहेत. ज्ञान घेणं शब्दात आहे, अनुभूती अनुभूती आहे ना. आणि प्रगाढ ज्ञान सत्संगातून घेणं काहीतरी काळ परमार्थासाठी आपल्या आयुष्यामध्ये वैराग्य उत्पन्न होणं आणि संसाराला पाणी देऊन संतांच्या चरणापाशी राहणं, बोधामृत पेणं, वेदाची संपत्ती घेणं आणि आयुष्यातलं धन परमार्थाचं लुटणं हे महत्वाचं आहे. मरेपर्यंत संसार संपत नाही तुमचा. संपतो का? आधी नातू बघा वाटतो, पुन्हा पंतू बघा वाटतो. फुलं फुलं कवडी किंमत नसते, पण फुलं काय फुलं काय डुलं काय सांगत नाही. एक सांगते तुम्हाला जगाचा अनुभव, सर्वांचा अनुभव. चलता बोलता जाओ, गेलेले सुटले आहे ना. हे जेवण पंक्तीत म्हणते खरले मरणून देत. कारण असा देह पडलं तर कळून देत. चलतात बोलतात पडावं, वासना रहित जगावं, निर्वासन बनावं, आत्मचिंतन करावं, भगवंताची भक्ती लुटावी. आपण लुटतो दुसरं काय, आता का लुटायचं? लुटावं मला एक भयंकर पसारा आहे तो. लुटावा आनंद, लुटावा आनंद, लुटावा आणि वाटावा. वाट नको बाई, लुट आपला आपला घे. बरोबर आहे. आनंद लुटावा, पांडुरंग भेटावा आणि परमात्म्याचा अनुभव भोगावा. वाटतात बी लुटतात बी का तुम्हाला बोलले आज समोर ओवी का घेतले? याचं एकच कारण आहे, आज माझ्या समोर तुम्ही बसलात, भाग्याचा क्षण आहे. तुम्हाला आनंदी त्या वाटलं तर तुम्ही खूप त्रास झाला तुम्हाला, तर तुमच्या घराची जाणीव स्पर्श होणं मग आत. आणि जेव्हा भगवंताचा बुद्धीची संगम होतो तेव्हा व्यवहार थांबत नसतो. खाणं पिणं, बघणं बोलणं, जाणं उठणं, बसणं, रडणं, हसणं हे होत असतं. ते धर्म अंतःकरणाचे आहेत. सुख दुःख धर्म अंतःकरणाची, क्रिया ही गुणाची आहे आणि देह हा भूताचा आहे. जगत हे अज्ञानाचं आहे आणि परमात्मा अज्ञानाच्या नंतरचा पाळता सतत ठेवायचं. बाकीचं असतं काय. आणि तुम्हाला सांगायचं होतं, मग मी ओळीवर गेले नाही तर उद्या तर व्यक्ती यायचे घरी आणि पुढचा प्रवास काय मला माहित नाही. माझं काय नियोजन नसतं. श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. टाइम संपला, आता बोला.